पुण्यात ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। 6 वर्षात 1,73,000 दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे। 2020 ते 2024 या कालावधीत वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। पुण्यात बिबट्याबाबत जनजागृती शिबिर घेण्यात येते। त्यातून नागरिकांना खबरदारीचे धडे दिले जात आहेत। मुंडवा, केशवनगर, कुंभारवाडा परिसरात गेल्या 4-5 दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे जनजागृती शिबिराचं आयोजन केलं। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी 1,500 अर्जाची विक्री झालेली आहे। प्रभाग 3 मधून शिवसेनेच्या माजी नगरसेविका पूनम मोगरे यांनी अर्ज दाखल करत खातं खोललेले आहे। ते 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे। नाशिकच्या ओझर विमानतळाची क्षमता 5 पटीने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सोयींसाठी सुविधा देण्यात येणार आहे। सिंहस्थापर्यंत विमानतळावरील सुविधांचं अद्ययावतीकरण आणि ड्युअल ॲप्रॉन सुविधा विकसित करण्यात येणार आहे। संभाजीनगरमधील पैठणच्या थेरगाव इथं उसाच्या फडाला आग लागली, ज्यात 4 एकरावर ऊस जळून खाक झाला। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी इच्छुकांनी 1,816 अर्ज खरेदी केलेत। यावेळी सर्वच निवडणूक कार्यालयाबाहेर अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी होती। मात्र अद्याप महायुती आणि महाआघाडी चर्चेचे गुऱ्हाळ कायम असल्यानं पहिल्या दिवशी एकही अर्ज सादर झालेला नाही।